कोल्हापुरातील गंगावेस परिसरातील बापट बोळमधील अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये सातत्यानं पाणी येतं। त्यामुळे बेसमेंट पाण्यानं भरून जातं। महापालिकेकडे अनेकदा तक्रार करूनही प्रश्न सुटलेला नाही। भूमिगत पाईपलाईनला गळती लागून बेसमेंटमध्ये पाणी येत असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे। महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं त्यावर उपाययोजना करावी अशी मागणी आहे। कोल्हापुरातील गंगावेस इथल्या बापट बोळमध्ये प्रकाश शिंदे यांच्या अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये दररोज पाणी साचतंय। त्यामुळे बेसमेंटमधील पाणी बादलीनं बाहेर काढायचा हा त्यांचा नित्यक्रमच बनलाय। दररोज गुडघाभर पाणी बेसमेंटमध्ये साठत असल्यानं इथले नागरिक वैतागलेत। महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ड्रेनेजच्या चेंबरमधून पाझरणारं पाणी बेसमेंटमध्ये येत असल्याचं सांगितलं। त्यानंतर शिंदे यांनी अन्य रहिवाशांच्या मदतीनं ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करून घेतली, पण तरीही बेसमेंटमध्ये येणारं पाणी थांबलेलं नाही। गेल्या 3 महापौर जनता दरबारात कैफियत मांडली। महापालिकेचे अधिकारी येतात, पाहणी करतात, पण बेसमेंटमध्ये पाणी येण्याची समस्या मात्र सुटलेली नाही। त्यामुळे बापट बोळमधील नागरिक वैतागले आहेत। बेसमेंटमध्ये पाणी येत असल्यानं डासांची उत्पत्ती होऊन आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय। महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं या प्रश्नावर उपाययोजना करावी अशी रहिवाशांची मागणी आहे।